जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांना मारहाण केल्याची गंभीर घटना 3 ऑक्टोबर रोजी घडली आहे। फटाक्यामुळे जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी उपचाराच्या ठिकाणी गर्दी केली। त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांच्या कानशिलात लागवली। या जोरदार हल्ल्यामुळे डॉक्टरच्या कानाचा पडदा फाटला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांना काही आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे। रुग्णालयात आपत्कालीन विभागाजवळ असलेल्या पोलीस चौकीत कायमस्वरूपी पोलीस नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे। वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी रात्री उशिरा 11 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। मैं और डॉक्टर मोहित हम माइनर ओटी में थे, ऑलरेडी पेशेंट्स देख रहे थे और 4 फीमेल पेशेंट्स को लेके वो लोग आए थे, सब बेड पे लिए थे। मैंने एक पेशेंट और मोहित ने एक पेशेंट देखना चालू किया। उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ, ऐसा आपस में झगड़ा किए। तो हम उसने बोला कि है ना थोड़ा बाहर रुको और मतलब झगड़ा मत करो यहाँ पे करके। उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटैक किए। हे मुद्दा आम्ही म्हणजे आमच्या कॉलेज अथॉरिटी सोबत समोर ठेवला आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे जे की क्वालिफाईड आहेत ते मुद्दा म्हणजे डील करायला। कारण खूप मॉब येते, कधी कधी खूप जास्त मॉब येते, तेव्हा डील करायला आम्हाला जमत नाही। कारण पेशंट पण हे थोडे हसतात, म्हणजे घाबरलेले असतात। तिथे पाहिजे थोडं जे पेशंट केअर आम्हाला देता येत नाही, कारण ते खूप प्रेशर येते वरतून। तर आम्हाला फक्त पाहिजे की ते मायनर ओटी जे आहे तिकडे जे असतात मॉब ते नाही पाहिजे। त्यांच्या म्हणजे आपण आपलं काम करणार आहे, पण त्यांच्या प्रेशर आपल्याकडे नाही पाहिजे। आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणजे काय पण आपले हे देताना तिथे आम्हाला मॉब नाही पाहिजे, हे आमचं प्रायमरी डिमांड आहे। नेमकं काय घडलं होतं, घटना काय घडली? तेच होतं की 4-5 फिमेल्स म्हणजे पेशंट आले होते, त्यांना आम्ही डील करतच होतो, त्यांच्यासोबत आम्ही उपचार देतच होतो। त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे मॉब होते, त्यांचं खूप काही म्हणजे हे होते की लवकर करा। मग केस पेपर सगळं आम्ही सांगितलं त्यांना आणायला, कारण केस पेपर पण आम्हाला द्यावं लागते, सगळं लिहावं लागते, काय काय झालं, इंजेक्शन वगैरे सगळं आम्हाला ऑन पेपर द्यावं लागते। ते बोलण्यामुळे ते थोडंसं जास्त हे झाले आणि ते आमच्यावर म्हणजे आमच्या फ्रेंडवर अटॅक केले। तुम्ही आता तक्रार देताय का? हो, ते आता आम्ही तक्रार दिला आहे। बरं, आता आपली मार्च जी संघटना आहे, या मार्च संघटनेतर्फे आपण काही पुढे निवेदन करणार आहे किंवा मोर्चा किंवा निवेदन पुढचं काय आपलं पाऊल असणार आहे नेमकं यामध्ये? त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहोत। आम्ही आता सगळं जे आपण आहे ते आता डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावर पुढचा निर्णय घेणार आहोत। डॉक्टर नियंत हा सतत तिसरा इन्सिडेंट आहे की जेव्हा रेसिडेंट डॉक्टर्सवर असा हल्ला होत आहे। पहिले पण असं झालं आहे, आम्ही कंप्लेंट रेस केली आहे, FIR पर्यंत पण आलो आहे, पण असं स्ट्रिक्ट ॲक्शन अजून पण घेतलेली नाही। आणि आज 8-8:15च्या सुमारास खूप मोठी कॅज्युअल्टी आलेली आणि त्याच्यात असं असतं की जी अत्यंत सिव्हिअर आणि ज्याला खूप लवकर अटेन्शन पाहिजे डॉक्टर्सचा, त्याप्रमाणे ते कॅटेगराईज केलं जातं। तर सेम रेसिडेंट डॉक्टर्स तेच करत होते की ज्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी होती त्याला पहिलं त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या पेशंटला करणार होते ते मॅनेज। पण त्या याच्यात नातेवाईक ॲग्रेसिव्ह झाले आणि त्याला हल्ला केला गेला। हल्ला अशा प्रकारे झाला की नोज ब्लीड, त्याच्या नाकातून अक्षरशः रक्त येऊन त्याची पूर्ण शर्ट भरलेलं आहे आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा जो असतो तो फाटलेला आहे। ते एंडोस्कोपी करून आम्ही सेम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे एंडोस्कोपी झालेली आणि तिथे दिसलं आहे की त्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे। तर हे खूप मोठा इन्सिडेंट आहे आणि याआधी पण आम्ही असे निवेदन दिले आहेत। तर मार्च संघटनाद्वारे डीन सरांना पण इंटिमेशन दिलं आहे आणि वरून सेंट्रल मार्ट सोबत कन्व्हर्सेशन करून आम्ही समोरचं पाऊल घेणार आहोत। आज जी घटना घडली यावेळेस ही घटना घडल्यानंतर आपण जे अधिष्ठाता आहे डीन आहेत डॉक्टर गिरीश ठाकूर यांना या घटनेची कल्पना दिली होती का? त्यांच्याकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला? डीन सरांना आम्ही या गोष्टीची पुरेपूर कल्पना दिलेली आहे। आता
सोबत डॉक्टर पोटे सर ते ॲक्टिंग डीन आहेत, त्यांना पण आम्ही कल्पना दिली आहे. त्यांनी पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट दाखवलेली आहे. परत डीन सरांनी पण MSF सिक्युरिटी फोर्स कॉलेजला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पूर्णपणे आम्हाला त्या गोष्टीत सक्सेस आलेला नाही. त्यामुळे त्या गोष्टीला आम्ही परत हे करणार आहोत, एनकरेज करणार आहोत आणि सोबत सरांना स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायसाठी मागणी करणार आहोत. आता आपली मागणी काय नेमकी? MSF सिक्युरिटी फोर्स कॅज्युअल्टीच्या अराउंड 24/7 राहिली पाहिजे. पोलीस चौकी बसलेली आहे GMC जळगावमध्ये, पण 24/7 पोलीस हजर राहत नाही. त्या गोष्टीला आम्ही परत स्ट्रिक्ट ॲक्शन त्याच्यावर घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. गुन्हा दाखल केला जाणार आहे या ठिकाणी? गुन्हा फिर्याद दिली तुम्हाला? हो, FIR दिला आहे, FIR दाखल केलेला आहे. गुन्हा आपलं नाव? माझा डॉक्टर अमृता कागदेलवार.